अतिरिक्त धावेने या षटकाची सुरुवात होत असताना पाहायला मिळाले. एक्स्ट्रा रनने सुरुवात झाली आहे. स्वराज मात्रे स्ट्राईक एंडवरती आहे. अटॅक इज अ फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स असं म्हणत असताना त्याने मागील मॅच मध्ये धावांची लयलूट केली होती. तो बॅटर स्ट्राईक एंडवरती आहे. मयूर शिंदे पुन्हा एकदा सज्ज होत असताना ड्राईव्हचा फटका, चांगला फटका सजवला जातोय. डीप पॉइंट आहे तैनात. हेमंत शिंदे यांच्या आवाक्याबाहेर चेंडू, वन बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावा, चौकार. या बॅटरने मागील सामन्यापासून आपण सुरुवातीपासूनच पाहिलं ना तर खाईन तर तुपाशी नाही तर राहीन उपाशी याच आविर्भावामध्ये बॅटिंग केली आहे. स्वराज मात्रेला आपण पाहतो. ऍक्शन रिप्ले पहा. हा स्ट्रॉंग झोन आहे त्याचा. इथे अगदी आपण ब्रेड अँड बटर शॉट म्हणू शकतो, कारण सकाळच्या नाश्त्यामध्ये ब्रेड अँड बटर जेवढा अगदी साईज वरती आपण पाहिला त्या रीतीने बॅटिंग तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. हा सेन्सिबल क्रिकेट. संयमाने बॅकलिफ्टला खाली ठेवलं, रन्स मिळणार नाही. जिथे एक रन्स येत असताना पाहायला मिळाली ती केवळ एक सिंगल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. मयूर शिंदे कुरुशी एक्सप्रेस या नावाने या खेळाडूची ओळख आहे. गत सामन्यामध्ये स्वराज महात्रे 21 चेंडूमध्ये तब्बल 71 धावांची घणाघाती खेळी केली होती. तिथून मात्र हा डाव चालू केला की काय. 2 चेंडू अखेर 6 धावा धाव फलकावर. भूमिपुत्र मैदान कोपर खेरडे या मैदानामधून लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहताय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, दिशा तपासली जाईल. इट इज अ व्हाईट बॉल. खराब दिशेवर गोलंदाजी करत असताना मयूर शिंदे. अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील. तुमच्याकडे आपण म्हणतो ना की सुरुवातीपासूनच अचूक टप्पा आणि दिशेवरती नियंत्रण असेल. किंबहुना व्हेरिएशन इज अ बेस्ट वेपन इन अ क्रिकेट आपण म्हणतो, आणि तोच व्हेरिएशन तुम्हाला इथे दाखवावा लागणार आहे. दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल. 7 बनल्यात. खोदून काढण्याचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर. मुंबई क्रिकेटच्या भाषेत बुंद्यात टाकलेला चेंडू आणि ज्या प्रकारे आपण ओळख आहे मयूर शिंदे यांची, चांगला चेंडू. जिथे खोलवर टप्प्याची गोलंदाजी करण्यासाठी हा गोलंदाज जाणला जातो. पिंक पॉइंट यॉर्कर पहा, अचूकतेने टाकला, उजव्या यशीच्या बाहेर ठेवला, बॅट आणि पायाच्या मधलं अंतर जाणलं, ही पोकळी हेरली आणि तिथेच बॉल टाकला होता. अगदी एखादा हत्ती जाईल एवढी मोठी पोकळी होती त्याच्या बॅट आणि पायाच्या मधोमध, तिथेच एक्झॅक्टली बॉल टाकला. कोणती संधी दिलेली नाहीये. एक सिंगल येते. पंच करण्याचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागला चेंडू. अगदी 1 धाव प्राप्त केली जाईल. डी पॉइंटला हेमंत शिंदे चेंडूचा पाठलाग करत असताना गवतामध्ये चेंडू वाढला जातोय. 2 धावा प्राप्त केल्या. त्याचा प्रयत्न, तिसरी धाव हवी आहे राहुल वांगडे यांना, आणि 3 धावा अगदी सहजरित्या प्राप्त करत असताना स्वराज मात्रे, राहुल वांगडे. चांगली रनिंग बिटवीन विकेट म्हणता येईल. ताळमेळ चांगलं जुळलंय, कारण दोन्ही बॅटरचं कॉलिंग चांगलं आहे आणि त्याचंच कारण की काय धावा इथे मिळत आहेत. स्वराज 3 बॉलमध्ये 8 धावसंख्येवरती खेळतो. 11 धावा धाव फलकावरती आहेत. ही आघाडीची जोडी ज्या ज्या वेळेला जमली आहे ना त्या वेळेला धावा आल्यात, आणि स्वराज ज्या लयमध्ये तो सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय, जे चकाकणारं सारं सोनं नसतं असं पण म्हणतो ना, इथे तो चकाकणारं सोनंच आहे. चांगला स्क्वेअर कट गॅप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप पॉइंट आहे तैनात. हेमंत शिंदे, वय वर्ष अवघ 53. पहा ज्या चपळतेने चेंडू पकडला आणि अगदी या अंडरआर्म थ्रो करत असताना आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि ज्या प्रकारे राहुल वांगडे, जावली टेनिस क्रिकेटचा गब्बर, परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला स्वराज महात्रे, आजचा दिवस गाजवलाय. चांगलं क्रिकेट चालू आहे. संयमाने, धीरोधार्तता चांगली आहे. संयमाने खेळ चालू आहे. कारण आपण नेहमी म्हणतो ना की अगदी संयमाने खेळ करायला हवा, कारण धीर धरला तर अनेक गोष्टी साध्य होतात, अधीर झाल्यानंतर त्या बिघडतात. संयमाने खेळ करतायत. सिंगल डबल घेतात. स्कोर कार्डला प्राधान्य दिलंय. स्कोर कार्ड हलतं ठेवलंय. स्कोर कार्ड बिझी ठेवलंय. 12 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक अजूनही प्रगती पथावरती आहे. मयूरवरती कोणताही मोठा हल्ला अद्याप झालेला नाही. फुलेलेंचा चेंडू बिगिट केलाय. लॉंग ऑफ आहे तैनात. चेंडूकडे पाहत राहील. चेंडू जाईल सीमा पार. स्वराज प्रल्हाद मात्रे यांच्या बॅटमधून 22 यार्ड क्रिकेट कार्निवलचा ब्रँड दाखवणारा षटकार. दोन सामने जर का जिंकले मैत्री ग्रुप जावळी या टीमने
अर्थात हा सामना आणि त्याच्या पुढचा सामना तर आदरणीय प्रतापदादा शेलार राष्ट्रीय खो खो खेळाडू, त्याच वेळेला कविराज परामणे साहेब जावळी यांच्याकडून रवीजी देशमुख साहेब यांच्याकडून तब्बल 21,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अर्थात फायनलला पोचलात, फायनल मारली 50,000, ते जर इथे 21 ॲड झाले 71 होतील. कॉम्प्रो करू नका. 18 धावा धावफलकावरती आहेत. मजेची बाब बाजूला सारूया. 18 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. कोंडी फोडली, अभिप्रेत होतं कधी षटकार येईल पाहणं. स्वराजने षटकार ठोकला. 18 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती हेमंत शिंदे. पहिला चेंडू स्विचेट करण्याचा प्रयत्न, दिशा खराब आहे. वाईट बॉल. षटकाची सुरुवात एका अवांतर चेंडूने झाल्या. अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळतं. मुंबईच्या वाळकेश्वर मधून या खेळाडूने खुल्या गटाचं क्रिकेटला सुरुवात केली. 40+ अनेक वर्षाचा क्रिकेट ते खेळत आहेत, परंतु गेल्या अनेक वर्षाचा दांडगा अनुभव पाठीशी बांधून ही अनुभवाची शिदोरी मैदानाच्या आतमध्ये हेमंत शिंदे. चांगला लेग ब्रेक अगेन्स्ट द टर्न, विथ द टर्न चेंडू डीप पॉइंटला. जावळीचा गब्बर राहुल वांगडे ब्रँडेड स्ट्रोक. 6 धावा. षटकार. उसळी घेणाऱ्या बॉलला वाट पाहिली आणि तदनंतर वाट लावली. एका स्ट्रोक खेळ. ऍक्शन रिप्ले पहा. उसळी घेणारा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर रूम दिला आणि कट केला. हा देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप पॉइंट आहे तैनात अक्षय मोरे. एक धाव प्राप्त केल्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु चांगलं कॉलिंग इथे मात्र स्वराज महात्रे यांचं पाहायला मिळते. आणि इथून घाई करण्याची आवश्यकता नाहीये, कारण धावसंख्या धावफलकावर 25. रणनीती चांगली आहे. अटॅक मैदानाच्या आतमध्येच करायचा, केवळ प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करण्यासाठी धावा आणि धावा गोळा करायच्या याच वृत्तीने आणि याच आविर्भावात हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. 26 ऑन दी बोर्ड. हेमंत शिंदे. चांगला चेंडू फिरवला. चेंडूला फ्लाईट दिले, परंतु चुकी होत असताना शॉर्ट थर्ड मॅनला एक धाव प्राप्त केली जाईल. दोन्हीचा प्रयत्न होतोय का, परंतु तसं होणार नाहीये. फेकिया निखिल छादावी ते मात्र करत असताना 22 स्वरूपात एक धाव आली. ज्या प्रकारे या चेंडूला फ्लाईट दिली होती, फ्लाइटेड चेंडू, फलंदाज यष्टीरक्षक आणि शॉर्ट थर्डमॅनला चकवून एक धाव. 27 धावा धावफलकावरती. क्रीडा समीक्षक म्हणून जर काय एखादा प्रेक्षक असेल ना, तर तो आवर्जून म्हणेल खेळपट्टी सुकी आहे. मला आठवण होते एक संघमालक अर्थात सकारामजी कदम यांनी आवर्जून म्हणाले होते, खेळपट्टी सुकी असली ना, बॉल वाट पाहायची आणि तदनंतर टोलवायचं. तेच एक्झॅक्टली चालू आहे मैदानावरती. हा देखील चेंडू चांगला फिरवलाय. लेग ब्रेक आणि ही खासियत आहे. फिरकी पट्टू, फिरकीचा जादूगर हेमंत शिंदे. मॅन फ्रॉम रुळे. आणि काय गोलंदाजी करत असताना समोर मातब्बर खेळाडू आहेत, परंतु पहा ज्या प्रकारे चेंडूला फिरवला जातोय. आणि व्हाईट रबर बॉलला फिरवणं सोपं नाहीये. हा देखील बॅकफुटला जाऊन पंच केला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहील. चेंडू त्याच्या आवाक्याबाहेर. अप्रतिम. राहुल वांगडे ब्रँडेड. षटकार. ट्रॅकर बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर रूम दिला आणि इथे फ्लॅट पॅरलल स्ट्रोक पाहायला मिळतोय. हा देखील षटकार आला. राहुल वांगडे मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीने त्याने बॅटिंग केली आहे, तुटून पडलाय. धावा वेगाने येतात. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. 33 धावा धावफलकावरती आहेत. कार्निवल तुम्ही क्रिकेटचा पाहताय. 22 यार्ड क्रिकेट कार्निवल 2025 सीझन 1 अगदी सुपर डुपर हिट झाली ही स्पर्धा. 33-0 पहिला दिवस आहे या स्पर्धेचा. चौथी मॅच तुम्ही, 5वा सामना तुम्ही पाहताय, परंतु प्रेक्षकांनी डोक्यावरती उचलून घेतले या स्पर्धेला. लेग ब्रेक चेंडू, मोठा फटका खेळायचा प्रयत्न. बॅटची कडा. इथे मात्र निखिल जाधव यांनी अप्रतिम झेल टिपलाय. फिरकी पट्टू, फिरकीचा जादूगर हेमंत शिंदे यांना पहिलं यश प्राप्त होत आहे. राहुल वांगडे झेलबाद. झाला होता. अगदी पहिली मॅच अगदी आपण पाहिलं तर सेम झाली होती, परंतु बॅटिंग केली होती ती. अर्थात या मॅच पहिल्या सामन्यामध्ये शार्विल 11 महाबळेश्वर टीमने 84 बनवल्या होत्या.
85चा पाठलाग करत असताना जेमतेम पाहायला मिळाला ना तर केवळ 56 ते 57 पर्यंत मधल मारू शकला होता तो मैत्री 11 जावळी या संघाने. परंतु अद्याप पाहिलं नाही इथे बॅटिंग आली वाटायला. टॉस जिथे हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय ज्या संघाला मिळाला आणि अर्थात सध्या परिस्थिती पाहता 33 धावा 2 षटकांचा खेळ संपलाय. उजवे राहिलेत बॅटिंग करत असताना स्वराजचा खेळ असेल. राहुल वांगडेने चांगली सुरुवात केली. 7 बॉल 15 धावांची विस्फोटक अंदाजामध्ये त्याने खेळ केलाय. संघ सुस्थितीमध्ये आहे असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही आहे. महेश नानगुडे गोलंदाजी मार्कवरती दाखल होतं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये करण मैदानाच्या आतमध्ये करण सुरवेला आपण पाहत आहोत. पहिला चेंडू लोवर फुल टॉस बैठक फटका. स्वराज मात्रे यांच्या बॅट मधून डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. 22 यार्ड क्रिकेट कार्निवल षटकार. गोलंदाजांची यथेच्छ धुलाई. ऍक्शन रिप्ले लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला वाट पाहतोय आणि लांब लचक जिथे मन करेल तिथे चेंडूला फेकून दिलाय स्वराज मात्रे. बाईक फुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न बॅटची कडा लागले. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. थर्ड मॅनला चेंडू मार्गस्थ झालाय. दुहेरीचा प्रयत्न स्वराज मात्रे यांचा आणि 2 धावा घेण्यामध्ये यश प्राप्त होत आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली कारण दोन्ही खेळाडू ताळमेळ चांगलं जुळून आलंय. 7 बॉल 22 वरती स्वराज नॉट आउट खेळतोय. मागील मॅच मध्ये अर्धशतक त्याने ठोकलंय. पहिलं अर्धशतक तेजस शिंदेच्या नावावरती राहिलं होतं. तदनंतर दुसरं अर्धशतक सूरज पाटीलच्या नावावरती राहिलं. आणि जिथे आपण पाहिलं ना तर या धर्तीवरती 3 अर्धशतक आले आणि एक निर्धाव षटकी 41 ला 1. बाईक फुटला जाऊन पंच केलाय. या मोठ्या मंचा सरपंच आहे स्वराज प्रल्हाद मात्रे. बायकर मॅन फ्रॉम गोटिवली यांच्या बॅट मधून चेंडू सीमा पार षटकार. छोटा पॅकेट बडा धमाका. काय बॅटिंग करतोय पहा. ऍक्शन रिप्ले टॉप ऑफ दी बाउन्स उसळी घेणारे बॉल लिलया अगदी बॉटम हँड त्याचा स्ट्रॉंग आहे. समोरच्या दिशेने स्ट्रेट मारला आणि ग्रेट मारलाय. हा चेंडू चांगला फिरवला जातोय. ज्या प्रकारे गोलंदाजी आहे महेश नानगुडे यांची परंतु व्हाईट बॉलचा इशारा. चेंडू जास्त फिरला. अपेक्षापेक्षा जास्त वळण आणि अवांतर धाव. 48 धावा धावफलकावरती आहेत. हे कोडं सुटायला मार्ग नाही. ऍक्शन रिप्ले पहा. बॉल फार दुरून गेला होता. जास्तीचा वळला 90 अंशाच्या काटकोनामध्ये. शॉर्ट आर्म पुल डीप स्क्वेअर लेग आहे तैनात. तो फक्त चेंडूकडे पाहत राहील. चेंडूला झाडांमध्ये फेकून दिलाय. स्वराज म्हात्रे यांच्या बॅट मधून अफलातून फटका षटकार. फ्रंट फूट बॅक फूट भेदभावच नाहीये. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल असू द्यात किंबहुना कमी गतीचा जलद गतीचा दुजा भाव केलेला नाहीये. ऑन साइडला पुल केला आणि तो सक्सेसफुल राहिलाय. बॅटर रेडी नव्हता महेश. जास्तीच्या मला वाटतं महेश नानगुडे एखादा लेगचं पॅकेट फोडावं आणि ते संपवावं त्याच्या आधी षटक संपवण्याचा प्रयत्न तो करतोय. स्वराज रेडी नाहीये. डेड बॉल एक 54 ला 1. बाईक फुटला जाऊन चांगला कट. स्क्वेअर कटचा लाजवाब स्ट्रोक. डीप पॉइंट सीमा रेषा पार. स्वराज म्हात्रे यांची विलक्षण फटकेबाजी. चेंडू 6 धावा षटकार. हमाल दे धमाल नावाचा सिनेमा होता आणि ज्यामध्ये गीत होतं ना मी आलो मी पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं काही. या खेळाडूने एक्झॅक्टली तोच खेळ केलाय. सर्व काही जिंकून घेतलंय. जिथे तिथे यहाँ वहा देखो जा बस आपलीच हवा. काय बॅटिंग केली भावा. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न इथे मात्र पहा ज्या प्रकारे हा चेंडू फिरवलाय. महेश नानगुडे 1 धाव प्राप्त केली आहे. दुहेरीचा प्रयत्न इथे होत असताना आणि त्याच दरम्यान चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये 22 स्वरूपात 4 धावा येत आहेत. टीम मैत्री ग्रुप जावळीसाठी. चौकारणी मात्र षटक क्रमांक
3 होत आहे समाप्त. 64ला 1 मैत्री ग्रुप सावली. तीन षटकांचा खेळ संपलाय. 64 धावा धावफलकावरती आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर. या षटकामध्ये 27 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये जिथे 18 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 14 आल्या होत्या आणि या षटकामध्ये 27 धावा. अर्थात 22च्या जर 4 ॲड केल्या ना तर टोटल 31 होतात, परंतु त्या 22च्या 4 हे गोलंदाजाच्या अकाउंटमध्ये ॲड होत नाहीत आणि म्हणून की काय एकंदरीत आपण पाहिलं ना तर 64 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. ही धावसंख्या फार मोठी मुसळणी मारणार आहे असंच वाटू लागलं. हा खडतर प्रवास आहे आणि जो तुम्हाला करावा लागेल. 22 या टेनिस क्रिकेट लाईने देखील खडतर प्रवास केला होता. 2017चं पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरायला थोडासा वेळ लागला. 2021 साली ते स्वप्न सत्यात पूर्ण झालं आणि तिथून आजवरचा प्रवास आणि ही जर्नी ही नेहमीच वाखाणण्याजोगी राहिली आहे. प्रतापजी शेलार यांच्या माध्यमातून स्वराजने जर इथे अर्धशतक ठोकलं तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज राहणार आहे. हा चेंडू देखील आपण पाहतो जो अवांतर स्वरूपाचा आलाय. स्कोर कार्डवरती धावा, स्कोर कार्डवरती तिथे 64 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 65 आहेत. त्यावेळेला देखील वळवण्याचा प्रयत्न. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण सुरवेला आपण पाहतोय. प्रतीक गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. लगातार चांगली गोलंदाजी इथे करावी लागेल. ज्या प्रकारे या मॅच मध्ये स्वराज महात्रे यांनी बॅटिंग केले, धुव्वाधार फलंदाजी. हा ट्रॅकर चेंडू बॅकफूटला जाऊन अगदी पंच केलाय. 1 धाव मात्र प्राप्त होईल करण सुर्वे यांना. 1 सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. जर 2 सामने जिंकले मैत्री ग्रुप सावली तर आदरणीय श्री प्रताप शेलार सर, कविराज परामणे सर, रवी देशमुख सर यांच्या माध्यमातून तब्बल 21,000 रुपयांचं पारितोषिक आहे. म्हणजे फक्त एक क्रिकेटचं युद्ध नाही तर 2 तालुके, एका बाजूला सावली तालुका, एका बाजूला महाबळेश्वर तालुक्याचं संपूर्ण लक्ष मैदानामध्ये लागून राहिलं आहे. 66ला 1 स्वराज महात्रे नाबाद. 11 चेंडूमध्ये 40 केल्यात. पाठच्या मॅचमध्ये 21 चेंडूमध्ये 71 धावा आणि इथे नाबाद 40. 40 धावांमध्ये अजून 6 धावांचा समावेश करा. स्वराज महात्रे नाबाद 46, टीमची धावसंख्या 72. धावांचा पाऊस पडत असताना आज पावसाने जरूर विश्रांती घेतली, परंतु स्वराज प्रल्हाद म्हात्रे यांच्या बॅटमधून धावांचा पाऊस. काय बॅटिंग केले या खेळाडूने. मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे राहिला. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेठेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडू शकेल मजला कोणतीही भिंत नाही. हा थांबायला तयार नाही. 12 बॉल 46 अर्धशतक. लगातार 2 मॅच 2 अर्धशतक ठोकलेत. स्वराज म्हात्रेची बॅटिंग, त्याचा थाट, त्याचा क्लास मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक अर्धशतक त्याने ठोकलं. गोटिवलीचा बायकर मॅन स्वराज प्रल्हाद म्हात्रे यांच्या बॅटमधून 22 यार्ड क्रिकेट कार्निवल मध्ये 13 चेंडूमध्ये 52 धावांची अविश्वसनीय खेळ पाहायला मिळते. गत सामन्यामध्ये 21 चेंडूमध्ये 71 आणि या सामन्यामध्ये पहा पहिल्या सामन्यामध्ये जी मैत्री ग्रुप जावळीने चुका केल्या होत्या त्या मात्र टाळण्याचा प्रयत्न केला जातोय. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. शॉर्ट आर्म पूल आणि शेवटच्या क्षणापर्यंत ओमकार यांचा आपण दर्जेदार थेट प्रक्षेपण पाहतोय. काय कॅमेरावर काय 22 यार्ड टेनिस क्रिकेट वाहिनीस आणि या मॅच मध्ये मात्र धावांचा पाऊस पाडला जातोय. 78. शॉर्ट जॅक करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या बॉटमला लागला. 1 धाव प्राप्त केली जाईल. स्वराज यांना दुसरी धाव हवी आहे. स्वतःला स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू गवतामध्ये अगदी शोधण्याचा प्रयत्न, परंतु 2 धावा प्राप्त होतील. अर्धशतकानंतर आलेला या दुहेरी धावेचा फटका इथे पाहायला मिळाला. 14 बॉल 54 वरती स्वराज नॉट आउट बॅटिंग करतोय. प्रतापदादा शेलार यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज हे त्यांच्यासाठी जे मात्र दिलं जाणार आहे, जे अर्थात अर्धशतकासाठी आलंय. तथा प्रतापदादा शेलार साहेब यांच्या माध्यमातून संतोजी देसाई तथा निलेजी मर्डेकर आणि लहुजी जाधव यांच्यासाठी प्रत्येकी 500 रुपयाचा कॅश प्राइज हे देखील आलेला आहे. 80ला 1 बाद झाला. स्वराज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. अखूट टप्पाचा चेंडू त्यावर केलाय प्रहार. चेंडू सीमारेषा पार. स्वराज म्हात्रे यांची पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळते. 6 धावा षटकार. 22 यार्ड क्रिकेट कार्निवल मध्ये या खेळाडूने अक्षरशः धावा ओसंडून केल्यात. वैयक्तिक धावा करत असताना 60
टीमची धावसंख्या धावफलकावर अगदी जाऊन पोहोचल्या तब्बल 86 धावा. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. चेंडूकडे पाहत राहत असताना अगदी स्वराज महात्रे सांगतात आजचा दिवस माझा आहे, आजचा या स्पर्धेचा दिवस मी गाजवणार. 86 रन्स ऑन बोर्ड. 16-15 बॉल मध्ये 60 धावांची खेळी याही मॅच मध्ये या खेळाडूने केली आहे. मला लहू जाधव असं म्हणावं असं वाटतं ना की या खेळाडूने रांगोळी काढली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्यामध्ये षटकारांचेच रंग भरले आहेत. कारण त्याच्या बॅटमधून क्वचितच एखादा चौकार आलाय. स्कोर कार्ड पाहण्याजोगे राहील. मैदानाच्या आतमध्ये 15 बॉल 60 धावांची खेळी, जो त्याचा हेल्दी स्ट्राईक रेट आपण पाहतोय. जी डील केली आहे ना ती केवळ षटकारांमध्ये 4 षटक संपले आहेत. 86 धावा धावफलकावरती आहेत. कॅन यू इमॅजिन 100 आकडा पार केला जातोय की काय, हा जो प्रश्नचिन्ह होता ना त्याचं उत्तर कदाचित आत्ताच मिळेल. कारण 14 बाकी आहेत आणि त्या 14 ज्या फॉर्मामध्ये स्वराज म्हात्रे बॅटिंग करतोय ना हे जास्तीच्या दूर नाही आहेत असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. कारण पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकामध्ये 14, तिसऱ्या षटकामध्ये 27, चौथ्या षटकामध्ये 22 आल्यात. एकंदरीत आपण पाहिलं ना तर 86 बनल्यात. एक 22चा चौकार देखील ऍड करायचा आहे. 86 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक राज पवार. देवळी गावचे खेळाडू राज पवार अंतिम षटक. पहिला चेंडू करण सुर्वे आणि ऑन साइडला वळवला. गॅप मध्ये फटका. प्रयत्न चांगला केला, प्रयत्नामध्ये अपयश आणि या पहिल्या चेंडूवर राज पवार यांचं स्वागत करणारा चौकार. 90 धावा धावफलकावरती. राज पवारच्या बॅटमधून देखील वार पाहायला मिळाला. ऑन साइडला गॅप मध्ये खेळलेला हा स्ट्रोक चौकार आलाय. 90 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 100 गाठलं जाणार आणि या प्रश्नाचंही उत्तर मिळेल. अर्धे षटक पाहायला मिळाले. अगदी त्याच वेळेला निर्धाव षटक पाहायला मिळालं. विकेट हॅट्रिक बाकी आहे परंतु इथे संघाची वैयक्तिक धावसंख्या, संघाची सांघिक धावसंख्या ही 100च्या पलीकडे जातानाही पाहायला मिळेल कदाचित. झेलचा चांगला प्रयत्न केला परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. एक धाव प्राप्त केले. एका धावेवर समाधान मानतील करण सुर्वे. कारण त्यांना माहित आहे स्वराज म्हात्रे ज्या प्रकारे फलंदाजी करत असताना 15 चेंडूमध्ये 60 धावा. कोपरखैरणे स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर आहेत स्वराज म्हात्रे आणि काय बॅटिंग केले या कोपरखैरणेच्या मैदानामध्ये, भूमिपुत्र क्रीडांगणामध्ये. 91 धावा. सांघिक शतक धावफलकावर येईल का? 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 धावांची गरज आहे. टीम मैत्री ग्रुप सावली. कमी गतीने टाकलेला चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. धाव मात्र प्राप्त केली जात नाहीये कारण त्यांना माहित आहे मी मोठे फटके खेळू शकतो. 91ला 1. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर राज पवार मॅन फ्रॉम देवळी. अकुट टप्प्याच्या चेंडूवर प्रहार केला जातोय. काऊ कॉर्नरला स्वप्नील शिंदे. लाल्याच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार फरार. स्वराज म्हात्रे ब्रँडेड षटकार. हा षटकार नाही आहे तर ही कमिटमेंट आहे. पहिल्या मॅच मध्ये या बहादराने 38 बनवल्या, दुसऱ्या मॅच मध्ये 71 आणि या मॅच मध्ये 66 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय स्वराज म्हात्रे. काय फंटॅस्टिक शो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 97 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. मैत्री स्पोर्ट्स जावळी. इनसाइड आउट. क्रिकेटचा पुस्तकी फटका, नेत्रदीपक फटका, अभूतपूर्व फटका. मैत्री ग्रुप जावली 22 यार्ड क्रिकेट कार्निवल या पहिल्याच पर्वामध्ये, पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये सांघिक शतक झळकवणारा पहिला संघ ठरतोय. विलक्षण अविश्वसनीय फटकेबाजी. आणखीन 2 विक्रमाची नोंद झाली आहे. वैयक्तिक 72 धावा, सर्वाधिक धावा बनवल्यात स्वराज म्हात्रेने या स्पर्धेमध्ये आणि संघाच्या 103 धावा धावफलकावरती आहेत. क्या बात है. एकाच मॅच मध्ये विक्रम नोंदवले जात आहेत. पहिल्या मॅच मध्ये 38, दुसऱ्या मॅच मध्ये 71, तिसऱ्या मॅच मध्ये 72. 1 मॅन शो. शेवटच्या चेंडूवर देखील प्रहार करत असताना पहिल्या डावाचा शेवट मात्र या अद्भुत षटकाराने केला जातोय. स्वराज म्हात्रे कोपरखैरणे स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर. वैयक्तिक स्वराज म्हात्रे यांनी धावा केल्यात. या डावामध्ये 19 चेंडूमध्ये तब्बल 11 षटकाच्या मदतीने 78 आणि टीमची धावसंख्या मैत्री ग्रुप जावली प्रथमतः फलंदाजी करत असताना 5 षटका अखेर तब्बल धावसंख्या धावफलकावर 109 आणि 110 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या डावामध्ये स्वराज म्हात्रे 19 चेंडूमध्ये 78 धावांची विस्फोटक खेळी आपण पाहिले परंतु हा तर ट्रेलर होता. अजून मुख्य सिनेमा दुसऱ्या डावामध्ये बाकी आहे.
क्रिकेट रसिको हो, बॅटिंग आवडली असेल तर टाळा व्हायला काही हरकत नाहीये. 78 नॉट आउट केलाय स्वराज म्हात्रे. काय बॅटिंग केली त्याने, आपल्या रिपिटेशनला, आपल्या नावाला शोभा देणारा खेळ केलाय. एक पात्री अभिनय केला, एकटा लढला मैदानाच्या आतमध्ये आणि नॉट आउट आलाय मैदानाच्या बाहेर. संघाला सुस्थितीमध्ये घेऊन गेलाय. 109 बनल्यात, 110 धावांचं टार्गेट. एक भलं मोठं विशाल काय लक्ष उभं झालंय आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी डोंगर उचलावे लागतील ते परिश्रमाचे. हा बॅटिंग स्कोर कार्ड तुम्ही पाहताय. 19 बॉल 78 धावा जिथे स्वराज म्हात्रे, राहुल वांगडे 7 बॉल 15 धावा. 4 चेंडूमध्ये 6 धावांची खेळी करण सुर्वेने केली. 10 एक्स्ट्रा आल्या, त्यामध्ये 5 वाईड होते, 5 बाईटच्या स्वरूपामधून धावा आल्यात आणि एक चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळाला. हा बॉलिंग एनालिसिस. सर्वाधिक स्वस्त गोलंदाज महेश नानगुडे राहिला. एका षटकामध्ये 27 धावा त्याने दिल्या. तदनंतर स्वस्त गोलंदाज हा राज पवार राहिला. 23 धावा एका षटकामध्ये त्याने खर्च केला. प्रतीक सकपाळ 22 धावा त्याने खर्च केला. तदनंतर मयूर शिंदे 18 धावा आणि हेमंत शिंदे 14 धावा. 3 विकेट, जिथे मात्र आपण पाहिलं ना 1 विकेट मिळाली ती हेमंत शिंदे यांना. 3 चेंडू त्यांनी निर्धाव टाकले होते. जिथे भागीदारी फॉलोअप विकेट, पहिला फलंदाज बाद झाला 33 वरती, एक्स्ट्रा आल्या होत्या त्या 10. चांगला स्कोर. 5 षटकांमध्ये 109 धावा धावफलकावरती आहेत. चला नेक्स्ट मॅच, रेडी राहा, तयार राहा. काही क्षणामध्ये आणखी एक पुढचा सामना आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळणार आहे. तो अर्थातच स्वर्गीय राकेश जाधव पिंटा भुसारे प्रतिष्ठान Y11 या संघाच्या अगेन्स्ट या मॅचचा विजेता संघ खेळेल. हायलाइट्स तुम्ही पाहताय. मॅचचे हायलाइट्स. हा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चौकार, पुलर लेनचा बॉल, त्यावरती केलेला डाऊन द ग्राउंड षटकार. अगदी स्वराज म्हात्रेची ही बॅटिंग आणि त्याच वेळेला राहुलच्या बॅटमधून निघणारा आणखीन एक विलक्षणीय स्ट्रोक तुम्ही पाहत आहात. ज्या रीतीने या खेळाडूंनी खेळ केला, चौकार षटकारांमध्ये डील केली. राहुल वांगळेचे हे षटकार तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. गॅप शोधले, स्ट्रोक सिलेक्शन चांगले होते आणि तदनंतर केवळ चेंडू मैदानाच्या बाहेर गेले. मला तर असं वाटत होतं ना लहुजी जाधव एका वेळेला की क्षेत्ररक्षक हे कुरिअर बॉयचं काम करतायत, चेंडू मैदानाच्या बाहेरून आणून उचलून देत आहेत. त्याच्या पलीकडे काही नाही, कारण त्यांना केवळ पाहत राहावं लागलं होतं. अशाच रीतीचा खेळ हा स्वराज म्हात्रेने केला होता. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहताय, केवळ मैदानाच्या बाहेर मारले. सर्वाधिक लांबलचक षटकार त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाले. थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन होत आहे, पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित समालोचक अर्थातच आमचे लाडके मित्र तुषारजी जांभळे सर यांचं या ठिकाणी आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय. मुख्य व्यासपीठावरती सर्वच आमचे प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी यांचं 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. दिवस क्रमांक 1 आहे या स्पर्धेचा आणि आजच्या दिवसामधली प्रत्येक मॅच अगदी शेवटच्या बॉलपर्यंत जाते. आज ऑल इंडिया आयकॉनचा तडका तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. प्रत्येक खेळाडूंनी आपला 100% दिलाय, परंतु स्वराज म्हात्रे काय जबरदस्त बॅटिंग केली. तब्बल 110 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये शार्विल 11 महाबळेश्वर संघासमोर ठेवलंय. आता याचं उत्तर देत असताना निखिल जाधव आणि महेश नानगुडे कशा पद्धतीने बॅटिंग करतात हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. अनेक प्रेक्षक या मुख्य आपल्या सर्वांच्याच लाडक्या मैदानावरती म्हणजेच भूमिपुत्र मैदानावरती या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, 22 या टेनिस क्रिकेट वाहिनी म्हटलं की सध्याच्या घडीला चर्चेत असणारी वाहिनी आणि जवळपास सकाळपासून जे खेळलेले सामने आहेत जयेश सर, त्याच्या रील्स मात्र आता इंस्टाग्रामवरती आल्या. त्या रील्स तुम्ही पाहू शकता. अनेक व्हिडिओ त्या ठिकाणी प्रथमेश आणि आमची संपूर्ण 22 यार्डची सर्व जी कमिटी आहे, सर्व जी मुलं आहेत त्यांच्या माध्यमातून खूप मेहनत करण्यात आली आणि आता रील्स तुम्ही पाहू शकता इंस्टाग्रामवरती. म्हणजे स्पर्धा संपण्याच्या अगोदर तुमच्या रील्स कोण देऊ शकतं, तर ती वाहिनी आहे 22 या टेनिस क्रिकेट वाहिनी. आणि या वाहिनीसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवूया. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनी प्रस्तुत स्पर्धा आपण पाहतोय 22 यार्ड क्रिकेट कार्निवल 2025 सीझन 1. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया. जयजी भोसले सर आणि लहू जाधव सर यांच्या वाणीतून 110 धावांचं टार्गेट चेस होईल का, हा प्रश्नचिन्ह आहे. धन्यवाद. एवढे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल झालाय महेश नानगुडे आणि त्याच्या साथीला निखिल जाधव मैदानावरती पाहायला मिळतो. 110 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. स्वराजने पहिल्या मॅच मध्ये 3 धावांचं षटक टाकलं होतं
आणि महेश नानगुडेला पहिल्या बॉलवरती बाद केलं होतं. हे अगदी आपण पाहिलं ना तर इतिहासाची पानं पलटावे लागतील. तो स्वराज गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळतोय. या लक्ष्याचा पाठलाग करण्यात येईल का हे पाहणं अत्यंत आवश्यक राहणार आहे. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. स्वराज गोलंदाजी मार्कमध्ये महेश नानगुडे स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. डावकुऱ्या हाताचा मुळशीचा बावधनचा असणारा महेश प्रमोद नानगुडे अगदी हे चर्चेतील नाव राहिलं. जास्तीचं क्रिकेट ज्या दर्जाचं क्रिकेट त्याने खेळलेलं पाहायला मिळालंय त्याला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. आज ती छबी, तो क्लास, तो दर्जा पुन्हा पुन्हा इथे प्रत्येकाला पाहायचा आहे. महेश नानगुडे ऑन स्ट्राईक. लोअर फुल टोज होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिंगल जरूर प्राप्त होत असताना पाहायला मिळते. दुहेरीचा कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नाही. एका धावेने धावसंख्येचा श्री गणेश होत असताना टीम शार्विल 11 महाबळेश्वर येस पंचांची अगदी DRS साठी मागणी केली जाते. पाहायचं अगदी तिसरे पंचांच्या माध्यमातून डिसिजन पेंडिंग. परंतु पहिल्या सामन्यामध्ये मैत्री ग्रुप सावलीला पराभवाची परतफेड करण्याचा हा अगदी चांगला मनसुबा असेल आणि जर इथे मात्र विजय प्राप्त केला मैत्री ग्रुप सावली तर मात्र पराभवाची परतफेड ठरू शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला महेश नानगुडे आणि निखिल जाधव या जोडीवर खूप काही निर्भर असेल. धनंजयजी कोळी सरांचं मी लक्ष वेधेन. या तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आला हा निर्णय. अगदी आपण पाहिला तर बॅटिंग करणारे टीम सूर्यकांतजी अडावसर बॅटिंग टीमने DRS चा कॉल केला. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय आणि हा निर्णय प्रलंबित आहे. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहतोय आणि हा डिसिजन अगदी काही क्षणामध्ये आपल्यापर्यंत येत असताना पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅचमध्ये आपण पाहिलं ना तर संघ जो खेळत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे तो अर्थातच स्वर्गीय राकेश जाधव पिंटा भुसारे प्रतिष्ठान Y11 या टीमला आपण पाहणार आहात. परंतु त्यांच्या समोर कोणता संघ खेळणार याची चर्चा आवर्जून होती. 110चा पाठलाग जर का महाबळेश्वर टीमने केला तर आवर्जून आपण त्या संघाला पाहू शकतो. परंतु मैत्री ग्रुप या टीमला देखील एक मोठं लक्ष या संघाने उभं केलं आहे. मैत्री ग्रुप फायनलमध्ये जर का गेली तर प्रतापजी शेलार साहेब यांच्या माध्यमातून 21,000 रुपयाचं पारितोषिक जे लगावण्यात आलंय. 3 ऍक्शन रिप्ले या आपण निर्णय येतोय. फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू अनसक्सेसफुल. बॅटिंग टीम आपल्याकडे DRS अवेलेबल नाही. एक धाव फलकावरती आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. मैदानाच्या आतमध्ये स्वराज गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा दाखवलं. निखिल जाधव स्ट्राईक एंडवरती आहे. अगदी आपण पाहिलं ना तर त्याच्या नावावरती एक शतक देखील पाहायला मिळालं. यावेळेला लोअर फुल टोस डाऊन दी ग्राउंड. फटका फसला. क्षेत्ररक्षक राहुल चेंडूच्या खाली येतोय. ही कॅच नाही तर ही मॅच आहे. निखिल जाधव DRS चा वापर पंचांनी इथे केलाय. अंपायरचा कॉल हा DRS जसा बॉल टाकला ना पंचांनी हा निर्णय डिसिजन प्रलंबित ठेवलाय. रुको जरा सबर करो. खेळ खूप काय बाकी आणि खूप काय सांगून जाईल. निखिल जाधवने उंचीचा आपला वापर केला. स्ट्रोक तर अटेम्प्ट केला. निर्णय काय येतो हे पाहणं गरजेचं आहे. नो बॉल, नो बॉल. थांबा जरा, अजून खूप काय बाकी. हा नो बॉल. कॅच तर टिपली होती परंतु नशिबाने साथ दिली है. नशीब ही हमेशा ही बहादुरों का साथ देता है. नो बॉल. नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. फॉर्च्यून फेवर्स ब्रेव. नशिबाने साथ दिल्या निखिल जाधव यांना आणि आता पाहायचंय की या मॅच मध्ये नशिबाने साथ देत असताना निखिल जाधव खेळ कशा प्रकारे करतात. काय विषय काय. नो बॉल आहे. अंपायर्सनी निर्णय दिलाय. मैत्री ग्रुप सावली तब्बल 110 धावा धाव फलकावरची लक्ष असा अगदी पाठला करत असताना शार्विल 11 महाबळेश्वर. मॅच ऑन. फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटचा बॉल
नो बॉल घेत असताना पाहायला मिळाला निखिल जाधवला. आणखीन एक मुभा मिळाली. एक बॉलचा खेळ संपलाय. 3 धावा धावफलकावरती आहेत. फ्रीचा बॉल स्ट्राईक एंड वरती महेश नानगुडे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. धोंडो रे साजना सांगणारी गोलंदाजी. बुला के डर कुछ अलग कर याच भूमिकेमध्ये आता महेश नानगुडेला बॅटिंग करावी लागणार आहे. लेग बाईटच्या स्वरूपामधून एक धाव. धावा येणं महत्वाचं आहे, मग त्या कशा येऊ द्यात, कारण शार्विल 11 महाबळेश्वर 110 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करते. समोर चांगली आणि टिचून गोलंदाजी करत असताना स्वराज म्हात्रे लेंथ अँड लाईन वरती जास्तीचा भर देतो. ॲक्युरेसी चांगली आहे. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करताना आपण पाहतो आहोत. यावेळेला पडल्यानंतर बाहेर निघाला बॉल. सरप्राईज होता. बॉलच्या पिचिंगकडे पाहत राहिला निखिल जाधव. बॉल पडला आणि वळण घेतलं. ॲक्शन रिप्ले इंटरेस्टिंग राहील पाहण्यासाठी, कारण बॉल पाहणं पडल्यानंतर वळण घेतली आहे. निखिल जाधव तिथेच पाहत राहिला जिथे बॉल एक्झॅक्टली पिच झाला होता. चांगली गोलंदाजी स्वराज म्हात्रेच्या माध्यमातून 4 धावा आल्यात अद्याप. आखूड टप्प्याचा बॉल अपिश आणि पनिश षटकार. हा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे या निखिल जाधव मॅन फ्रॉम घोडेपारूट. आणि अशा प्रकारच्या फलंदाजीसाठी ओळखले जातात निखिल जाधव. का लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि ज्या प्रकारे त्यांनी पंच केला. 6 धावा मात्र प्राप्त झाल्यात. या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झाला 4 टू गो. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला उजव्या यष्टीच्या बाहेरचा वाट, जिथे मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर अगदी चांगली दिशा दिली. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा होता बॉल. लिडिंग एज घेतली आहे. दूर राहील क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा हा जे निर्जन स्थळी चेंडू ट्रॅव्हल झाला. धावा मिळतात त्या पुन्हा आपण पाहतो 2. दुहेरीच्या मदतीने 12 धावा धावफलकावरती आहेत. 110चा पाठलाग. 12 धावा विदाउट लॉस. 25 बॉल 98ची गरज. या 2 खेळाडूंवर खूप काही निर्भर असेल, कारण ही जर भागीदारी फोडावी लागेल मैत्री ग्रुप सावलीला 110 धावांचा बचाव करायचा असेल तर. परंतु निखिल जाधव चांगल्या टचमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साइडला. मोठे फटक्यापासून अद्याप वंचित ठेवलाय. परफेक्ट मिडल झालेले नाही आहेत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आलाय. दुहेरीचा प्रयत्न इथे यशस्वी होतोय जरूर. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपेल. धावफलकावरती धावा त्या 14. येणारे 24 बॉल आणि 96ची आवश्यकता. 24 चेंडूमध्ये 96 धावांचा पाठलाग करायचा आहे. परंतु लक्ष्याचा विचार केला तर लक्ष्य अशक्य नाहीये, कारण महेश नानगुडे निखिल जाधव याच खेळासाठी ओळखले जातात. आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये जर तुम्हाला 24 मध्ये 96 करायचे तर प्रत्येक चेंडूवर तुम्हाला आक्रमण करावं लागेल. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये स्वराज म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक षटकार वगळता 13 धावांचं षटक त्यांनी हाताळलंय. म्हणजेच काय तर पहिल्या डावामध्ये त्यांनी चांगली फलंदाजी केली. दुसऱ्या डावामध्ये महत्त्वाचं पहिलं षटक हातात असताना अप्रतिम गोलंदाजी. षटक क्रमांक 2 निलेश बिलारे सज्ज होत असताना. षटक क्रमांक 2 मध्ये निलेशला आपण पाहतो जावळी एक्सप्रेस म्हणून या उपाधीने आणि या बिरुदावलीने तो ओळखला जातो. परंतु आज त्याला तो खेळ करून दाखवावा लागणार आहे. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार आणि त्याच वेळेला आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. कर्णधाराला ती भूमिका अदा करता आलेली नाही आहे. संघाचा नेता दिशादर्शक संघाचा तारणहार निखिल जाधव नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. एक स्लिप देखील तैनात करण्यात आली आहे. शॉर्ट फाईन लेग 38 जिथे मात्र आपण शेजारीच उभा करण्यात आला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ. त्याच वेळेला काऊ कॉर्नर, एक डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक आहे. पॉईंटचा क्षेत्ररक्षक वरती बोलावलाय. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहत आहोत. या व्यूहरचनेच्या आधारावरती गोलंदाजी. हाफ ट्रॅकर ऑन साइडला चेंडूला फेकून दिलं. अखूड टप्पा. चेंडू करतो आकाशाशी गप्पा. ठोकलाय षटकार. महेश नानगुडे आता मात्र बॅटिंगसाठी आक्रमणाचा पवित्रा धारण करत असताना पहिल्या चेंडूवर भव्य स्वागत केलं. हा हाफ ट्रॅकर आणि हुक केला. शफल झाले आणि फाईन लेगला अगदी पत्राच्या वरून चेंडू बाहेर फेकून दिला. हा क्लास आहे या खेळाडूचा. मैदानावरती जास्त वेळ व्यथित केलाय त्याने. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा. हा बॉल कदाचित बाईक घेऊन आणायला जावं लागेल इतका लांब मारलाय. लांब 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 लचक षटकार. धन्यवाद ईशे. पाठच्या फटक्याची तुम्ही रिप्ले नाही पाहताय तर हा सलगचा दुसरा षटकार आहे
आणि फाईन लेगला ठोकलेला, परंतु हा षटकार खूप लांब मारलाय. प्रतिम फुटवरचा वापर करत असताना ज्या प्रकारे महेश नानगुडे टायमिंगच्या जोरावर मात्र 2 षटकार ठोकलेत. टायमिंग प्रॉपर आहे. आपण पाहिलं तर त्याचे मनगट आणि आर्म्स तितकेसे स्ट्रॉंग आहेत. 26 धावा फलकावरती आहेत. 110चा पाठलाग चालू आहे. पुढचाच बॉल समोर उडवला. चेंडू देखील लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचा तिसरा. 3 बॉल 3 षटकार. सर मला तर म्हणावं असं वाटतं ना, तेजस शिंदे जो वाईचा खेळाडू आहे आणि त्याच वेळेला महेश नानगुडेने मारलेल्या बॉलची शेजारच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदच करावी लागणार आहे. बॉलच गळा झाले, तेवढ्या लांब मारलेत. तेजसने तर दुसऱ्या मैदानातच मारले होते. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. समोर खेळलेला स्ट्रोक महेश नानगुडे, प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपर एलिव्हेशन दिलंय स्ट्रोकला. 3 बॉल 3 षटकार. जयेश सर, पहिले 2 षटकार फाईन लेगला मारले. हा षटकार लॉंग ऑफ क्लिअर करत असताना या टेनेक्सच्या पांढऱ्या बॉलला पहिल्या 3 चेंडूवर मारून मारून अक्षरशः लाल केलाय. 32 धावा फलकावर 21 मध्ये करायच्यात 78. एका बाजूला शार्विल 11 महाबळेश्वर, दुसऱ्या बाजूला मैत्री ग्रुप सावली. पहिल्या सामन्याचा विचार केला तर उद्घाटनीय सामन्यामध्ये शार्विल 11 महाबळेश्वर वरचढ ठरले होते, तिथे विजय प्राप्त केला होता. परंतु इथे मात्र मैत्री ग्रुप सावलीला परतफेड करण्याची संधी प्राप्त झाली. पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार आले. जावले एक्सप्रेस निलेश भिलारे ट्रॅकवरती येईल का हे बघायचंय. एक मोठं कोडं इथे मात्र जे उलगडलंय समोर आहे. बॅटिंग त्या दर्जाची करावी लागेल, कारण मैदानाच्या आतमध्ये तो खेळ तुम्हाला करून दाखवावा लागणार आहे. मैदानावरती ज्या पद्धतीने बॅटिंग करत असताना सध्या घडीला महेश नानगुडेला आपण पाहतो आहोत. परवाच्या दिवशी असाच एक किस्सा घडला होता. श्रीलंकेचा गोलंदाज 5 बॉल 5 षटकार त्याच्या अगेन्स्ट आले. सर्वाधिक दुःखद घटना ही घडली ना, मुलाने 5 षटकार खाल्ले, बाबांचे निधन घरी झालं होतं हार्ट अटॅकने. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज यावेळेला बाची लिडिंग एज. फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4थ्या बॉलवरती आला हा 4था चौकार. $36 रन्स ऑन बोर्ड. हा पहा फाईन लेग आतमध्ये होता आणि त्यांच्या डोक्यावरून 4 धावा प्राप्त केल्यात. पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार, त्यानंतर आला एक चौकार. हे महागडे षटक निलेश भिलारे यांचं. चौकार येत असताना पाहायला मिळाला. दुनीत वेलेगाची मी ती स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करत होतो. 5 बॉल 5 षटकार त्याच्या अगेन्स्ट आले काय, त्याच्या बाबांना हार्ट अटॅक येतो काय, त्यांचं निघून जाणं. हा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला, थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. या षटकामध्ये 3 बॉल 3 षटकार आले होते. 36 धावा धावफलकावरती आहे. संघ इथूनही सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. महेश नानगुडे मैदानाच्या आतमध्ये मया डॉन जर का जास्त वेळ उभा राहिला ना, तर सामन्याचं चित्र पालटू शकण्याची भूमिका आणि क्षमता त्याच्याकडे आहे. याही वेळेला फटका समोर उडवला. राहुल चेंडूच्या खाली येतोय आणि तो केवळ पाहत राहील. त्याच्या मस्तकावरती दिली येत असतात षटकार. कमालीची फलंदाजी महेश प्रमोद नानगुडे. माइंड फॉर्म बावधन. काय लाजवाब फलंदाजी करत असताना हा पहा रेफरी तुमच्या समोर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पंच केला आणि लॉंग ऑफला तैनात होते राहुल वांगडे, परंतु त्यांच्या डोक्यावरून. टायमिंग चांगलंय. टीमची धावसंख्या धावफलकावर तब्बल 42. 42 रन्स ऑन बोर्ड. ही विकेट हवी आहे. मैत्री ग्रुप सावलीला जर हा सामना जिंकायचा असेल तर ही जोडी फोडावी लागेल. 110चा पाठलाग करते टीम शार्विल 11 महाबळेश्वर आणि या मॅच मध्ये 19 चेंडू मध्ये 68 करायचे आहेत. 19 बॉल्स मध्ये 68 रन्स टू रिक्वायर्ड. 18 बॉलचा खेळ शेष आहे आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 68 ची आवश्यकता आहे. 18 बॉल मध्ये 68 ची आवश्यकता राहिली आहे या मॅच मध्ये. 18 बॉल मध्ये 11 षटकार मारायचे आहेत आणि म्हणून म्हणतो मी आकड्यांचा खेळ मजेदार आहे. हाफ ट्रॅकर बॉल इथे मात्र डाव्या यष्टीवरती पाहायला मिळाला आहे. लज्जतदार खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. प्रदीपदादा सकपाळ साहेब निहाल ग्रुप यांच्या माध्यमातून 6 बॉल 6 षटकार ठोकणारा बॅटरला तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येणार आहे. 17 बॉल मध्ये 67 ची आवश्यकता आणि सकाशेट जर का सोबत असतील तर आकड्यांचा खेळ अजून वाढतो.
17 बॉल आणि 67ची गरज. 43 धावा धावफलकावरती आहेत. महेश नानगुडे स्ट्राईक एंडवरती. 18 बॉलचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल बॅटची आतली कडा घेतोय. सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन कंप्लीट होत आहेत. इथून 17 बॉलचा खेळ शेष आहे आणि जिथे विजयासाठी अजूनही आपण पाहिलं ना तर 65ची आवश्यकता राहील. 16 चेंडूमध्ये 65 धावांची आवश्यकता. 17 चेंडूमध्ये 65 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. जय सर, तुम्ही उल्लेख केलात की 11 षटकार जे स्वराज म्हात्रे यांनी पहिल्या डावामध्ये देखील 11 षटकार ठोकले होते ते आता इथे मारायचे आहेत. सोळा बॉल 65ची गरज आहे. थोडंसं चुकीचं दुरुस्ती करेन. काही तांत्रिक बिघाड इथे स्कोरिंग मध्ये झाला होता. 45 ऑन दी बोर्ड आहेत. महेश नानगुडे स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतं. 16 बॉल 65ची गरज. उजव्या एसटीच्या बाहेर एक्सा कबर राखेला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तद्वर मात्र घेतली जाणारी एक सिंगल. आता समीकरण बदलू लागल्यात. 15 बॉलचा खेळ शेष आहे. 64ची आवश्यकता. अच्छा, आधुनिक क्रिकेटमध्ये सगळं काही शक्य आहे, परंतु काय गोलंदाजी करत असताना राहुल वांगडे मॅन फ्रॉम पिंपरी दोन्ही फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या. टीमची धावसंख्या 46. चौथा चेंडू. 6 बॉलमध्ये 58 धावा मी पाहिल्यात याच वर्षी. यावेळेचा बॉल ऑन साइडला निखिल जाधव च्या बॅट मधून निघतोय. हा उत्तुंग, हा अँड हँडसम क्वालिटीचा षटकार. वाढीचे निखिल जाधव महेश नानगुडे जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत हा सामना कठीण नसेल. शार्विल 11 महाबळेश्वर मैत्री ग्रुप जावडीला एक विकेट हवी आहे. अशोकदादा सकपाळ साहेब, निहाल ग्रुप आणि तथा महाबळेश्वर चॅम्पियन लीगचे सर्वे सर्वा यांच्या माध्यमातून या दोन्ही बॅटरने सामना जिंकून दिला ना तर दोन्ही बॅटरसाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 13 बॉल आणि 53ची आवश्यकता. 6 बॉलमध्ये 58 धावा मी पाहिलं यावर्षी. हे असं याचं परळच्या नरेपाक मध्ये एका षटकामध्ये आलेल्या धावा डबल होणार होत्या. महेश साठे पुण्याचा गोलंदाज 28 दिल्या, त्याच्या 58 झाल्या होत्या. डबल झाल्या होत्या. 29च्या डबल झाल्या होत्या. पुढचा बॉल. यावेळेला देखील वेगाने शरीर भेदक मारा पंचाकडे अपील करण्यात येते. धाव मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. येणारे बॉल शेष राहिलेत 12 बॉल मध्ये 57ची आवश्यकता. दिल्ली यहां से अभी कोसो दूर है. चांगल्या धाटणीचा चेंडू राहुलच्या माध्यमातून जो मात्र पाहायला मिळाला. 12 बॉल 57ची गरज. चांगली गोलंदाजी राहुल वांगडे यांची या मॅच मध्ये महत्वाच्या क्षणाला अवघ्या 11 धावांचं षटक हाताळलंय. 12 मध्ये 57 करायचे आहेत आणि जर 12 मध्ये 57 करायचे असतील तर तुम्हाला 12 पैकी 10 चेंडू बाहेर मारायचे आहेत. पहिल्या डावाचा विचार केला तर स्वराज म्हात्रे यांनी तब्बल 11 षटकार ठोकले होते आणि त्याचा आता परतफेड करण्याची वेळ आली आहे. 12 मध्ये करायचे 57, परंतु महेश नानगुडे निखिल जाधव यांच्यासाठी अशक्य नसेल हे समीकरण. हे पाहायचं आहे की मैत्री ग्रुप सावलीसाठी कोणता गोलंदाज गोलंदाजीसाठी येईल. म्हणजेच ज्या प्रकारे महत्त्वाचं षटक असेल या षटकामध्ये 25-30 धावा आल्या तर मॅच कुठेतरी खुली होऊ शकते जयेश सर. आणि जर हे षटक चांगलं आलं तर शार्विल 11 महाबळेश्वर विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. 11 षटकात जर स्वराजने मारू शकला ना तर मला असं वाटतं ना व्याजासहित परतफेड करावी लागणार आहे. कारण 12 बॉल आणि 57ची आवश्यकता आहे. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. दुसऱ्याने केले तर आपण का नाही, होऊ शकतं. आणि ही भूमिका तुम्हाला अदा करावी लागणार आहे. निखिल जाधव स्ट्राईक एंडवरती आहे. गोलंदाजी मार्कवरती विकासला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. लोअर फुलटोज होता. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. फाईन लेगला चेंडू ट्रबल झाला. सिंगल मिळेल. डबलचा कोणताही प्रयत्न इथे पाहायला मिळत नाहीये. महेश नानगुडे स्ट्राईक एंडवरती येईल. 11 बॉल आणि आता मात्र 57ची गरज. 11 चेंडूमध्ये आता 56 करायचे आहेत. 5चं षटक राहुल वांगडे यांचं चांगलं राहिलं होतं. हे षटक विकास सावे मानफाम भामगर यांच्यावर विश्वास दाखवलाय. म्हणजे महत्त्वाचं षटक असेल. सामना जावलीला जाईल की सामना महाबळेश्वरला जाईल या षटकामध्ये स्पष्ट होईल. मला वाटतं कोयनेचं बॅकवॉटरच मधोमध आहे आणि इथे 56 धावामध्ये आहेत विजयासाठी. मैदानाच्या आतमध्ये 11 बॉल आणि 56ची आवश्यकता राहिली आहे. महेश नानगुडे पुण्याचा खेळाडू. जावळी जिंकणार की महाबळेश्वर ठरवणार आहे पुण्याचा खेळाडू.
खोलातला बॉल, अगदी वेगाने टाकलेला बॉल इथे पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट होईल, एकापेक्षा जास्तीचं काय नाही. पंचांचा इशारा येणं इथून अजूनही बाकी आहे. होय, बाईटच्या स्वरूपामधून धाव आली आहे. येणारे चेंडू इथून शेष राहिले. ऍक्शन रिप्ले पहा, बॉल खाली राहिला होता. अपेक्षा केली होती महेश नानगुडेने मोठ्या फटक्याची. शांत आणि शांत स्वभावाचा असा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये त्याला आपण पाहतोय, मोठे स्ट्रोक अद्याप आलेले नाही आहेत. शांत वातावरणाला अशांत करावं लागणार आहे. यावेळेला कवचला उडवला निखिल जाधवच्या बॅटमधून, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पॅटर्न स्ट्रोक निखिल जाधव यांची ही ओळख आहे. 9 चेंडूमध्ये अद्याप 49 धावांची आवश्यकता आहे. ज्या प्रकारे आपण उल्लेख केला की जोडी फोडावी लागेल, हा पहा रिप्ले तुमच्या समोर. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून फ्रंट फुटला येऊन पंच केला. एक्स्ट्रा कव्हरला अद्भुत स्ट्रोक ठोकत असताना 6 धावा प्राप्त केल्यात. 9 बॉल आणि 49 आवश्यकता है. रख हौसला, वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा. पुढचा बॉल खोलातला, लगातार दुसरा. निखिल जाधवच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. निखिल जाधव हार मानायला तयार नाहीत, कारण त्यांना माहित आहे सामना अजून संपलेला नाहीये. 8 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. मिडल लाईन ऑफ स्टंप वरचा चेंडू पिक केला आणि लेंथ पिक करण्यामध्ये निखिल जाधव यांची खासियत आहे. KSK महाबळेश्वरचा कोहिनूर हिरा, गिरगावचा वंडर बॉय म्हणून ही ओळख, आणि ही ओळख त्यांनी आपल्या या खेळातून प्राप्त करून दिली. लाजवाब फलंदाजी करत असताना 22 यार्ड क्रिकेट कार्निवलचा आपण थरार पाहत आहे. 8 मध्ये करायचे आहेत 43. 8 बॉल 43 की आवश्यकता. रख हौसला, वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समुंदर भी आएगा. यू थक कर ना बैठ मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी, मिलने का मजा भी आएगा. समोर उडवला, क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती वेगाने. एक सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात इथून आलेला नाही आहे, केवळ एकेरी धाव. येणारे 7 बॉल आणि आता मात्र 42 ची आवश्यकता. अजयचं कौतुक करायला हवं, वेगाने चेंडूवरती येतोय अजय कासोडे. अशा प्रकारचे प्रयत्न तुम्हाला विजयाच्या जवळ घेऊन जाऊ शकतात. 7-42 एक बिग हिट हवी आहे या स्टेजला. यावेळेला पुढ्यात आलेला बॉल समोरच्या दिशेने. 6 बॉल, आता मात्र 36 ची आवश्यकता. षटकार आला महेश नानगुडेच्या बॅटमधून. महत्वाच्या क्षणाला महेश नानगुडे यांनी जो प्रहार केला, आणि तिथून मात्र मॅच अजून संपली नाहीये, कारण मॅचला जिवंत ठेवणारा हा षटकार होता आणि तब्बल 74 धावांची सलामीची भागीदारी झाली. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. ज्या प्रकारे चेंडूला पिक केला, टायमिंग आणि टेम्परामेंट आहे, दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि मी कॅमेरामॅन ओमकार यांचं कौतुक करेन, कारण 22 यार्ड या वाहिनीवरती ज्या प्रकारे ओमकार यांचं कॅमेरा वर्क आहे ते देखील अप्रतिम आहे. 6 मध्ये 36 करायचे आहेत, म्हणजे प्रत्येक चेंडूला षटकार मारायचा आहे. आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. एक छोटीशी टीम मीटिंग बोलवली जाते, पण तू जय सर 6 मध्ये 36 करायचे आहेत, म्हणजे प्रत्येक चेंडूवर 6 धावांचा तुम्हाला फटका खेळावा लागेल. इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो, फक्त संघर्षात दम असला पाहिजे, तुम्हाला दम दाखवावा लागेल. ज्याच्यात आहे हिम्मत तोच मैदानाच्या आतमध्ये या साऱ्या गोष्टी करू शकतो. आणि होय, निखिल जाधवकडे तो दमखम आहे. मैदानाच्या आतमध्ये त्याने केलेले आहेत या गोष्टी. इतिहासाला साक्ष देणारा असा परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळालाय. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश विजय ठरतं, आणि अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमी इतिहास घडवतो. 6 बॉल 36 ची आवश्यकता. मागील मॅच मध्ये ज्या 40+ गोलंदाजाने पहिली मेडन ओव्हर टाकली आहे ना, तो गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना अनिल झुनगरेला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. 6 बॉल 36 ची गरज. पहिला बॉल उजव्या शीच्या बाहेर राहिलाय, हा दिशाहीन राहू शकतो. होय, एक्स्ट्रा रन ने सुरुवात झाली है षटकाला. कहानी में अभी भी ट्विस्ट बाकी है, पिक्चर अभी बाकी है, पाने को कई मुकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. लोअर फुल टॉस, षटकार येतोय निखिल जाधवच्या बॅटमधून. 6 मारायचे होते, 1 आला, अजून 5 बाकी आहेत. ही खासियत आहे या हंगामातील शतकवीर म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे. अनिल झुनगरे यांच्यावर आक्रमण केलंय. लोअर फुल टॉस चेंडू होता, बॉटम हँडचा चांगला वापर, आणि शेवटच्या क्षणापर्यंत निखिल जाधव या फटक्याकडे पाहत असताना ही मॅच आता रोमांचक अवस्थेमध्ये येऊन टेपले. एक चांगला चेंडू हाताळायचा आहे अनिल झुनगरे यांना. होय, हा खेळाडू करू शकतो, त्याच्याकडे ती क्षमता आहे, त्याच्याकडे तेवढा टॅलेंट आहे. 5 बॉल 29 ची आवश्यकता.
लगातारचा दुसरा आणखीन एक इतिहासजमा कामगिरी करायला सुरुवात केली आहे. निखिल जाधव मैदानाच्या आतमध्ये दहाडतोय. लगातार 2 बॉल 2 षटकार. 4 चेंडू मध्ये आता 23 धावांची आवश्यकता आहे. अनिल झुनगर यांच्यावर आक्रमण केलंय. ज्या खेळाडूची ओळख अगदी विध्वंसक फलंदाजीसाठी ओळखले जातात, निखिल नामदेव जाधव, मानफाम घोडे पारूड, 2 आलेत. आता 4 मध्ये 23 करायचे, 4 मारायचे. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. बैठक फटका, स्लॉक स्वीप, डीप स्क्वेअर लेग तैनात होता. फक्त चेंडूकडे पाहतोय. 4 बॉल आणि 23 ची आवश्यकता. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पे है धिक्कार. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हार मानायला तयार नाही आहे. का बॅटिंग करतोय निखिल जाधव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 4 बॉल 23 ची आवश्यकता. निखिल जाधव मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती आहे. पुढचा बॉल उजव्याशीच्या बाहेर. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आणि जो आमच्याशी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. ढगात मारला हा बॉल. अर्धशतक कंप्लीट झालं निखिल जाधवचं. टाळ्या होत्या त्याच्यासाठी. 3 बॉल 3 षटकार. काय बॅटिंग केली या बहादराने. 3 बॉल मध्ये 17 ची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 17 ची गरज. सामना होता कुठे आला कुठे. काय होता असं तू, काय झाला असं तू. चित्त थरारक लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक नेल बायटिंग फिनिश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. एक चांगला चेंडू हाताळायचा अनिल झुनगरे यांना, परंतु ज्या प्रकारे निखिल जाधव हार मानायला तयार नाहीत. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ही खासियत आहे. लोअर फुलटॉस चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू अगदी लपेटला या चेंडूला. आणि याच खेळासाठी ओळखले जातात. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल याचा तुम्ही बाकीत वर्तवू शकत नाही. 3 मध्ये 17. अनिल झुनगरे कमबॅक करावं लागेल. निखिल जाधवने हा सामना जिंकून दिला तर सखारामजी कदम यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. पुन्हा एकदा 4 बॉल वरती. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड, दर्जा, क्लास, अविश्वसनीय, अमानवीय अशा स्वरूपाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. विकासचं हे क्षेत्ररक्षण आवडलं असेल ना, सर्वांना विनंती करेन टाळ्या होत्यात प्रथमतः त्याच्यासाठी. होय अंपायर्स, आपण DRS घेणार आहोत. प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना विकास सावळे, परंतु डिसिजन पेंडिंग आहे. काय चांगलं क्षेत्ररक्षण. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ड्राईव्ह केला इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषावर विकास सावळे. चेंडू हवेमध्ये, झेप घेतले, चेंडूला आतमध्ये ढकललंय का हे पाहायचंय. आता तिसरे पंच मात्र शहानिशा करत असताना डिसिजन पेंडिंग. आता तिसऱ्या पंचांना हे पाहायचंय की चेंडू झाडाला लागलाय का. क्षेत्ररक्षकाने चेंडू ज्या वेळेला आतमध्ये ढकलला त्यावेळेला त्याचे पाय कुठे होते आता हे पाहायचंय. परंतु थांबा, व्हेंटिलेटर वरतीच आणून ठेवलंय या मॅचने. ऑक्सिजनची आवश्यकता लागते असंच वाटू लागलंय. कारण हृदयाचे ठोके जे आहेत ना ते अधिक वेगाने धावू लागलेत. मॅच मध्ये खूप काय बाकी आहे. थांबा, थोडं थांबा, वेळ जाऊ द्यात. पंचांचा निर्णय येणार आणि तोही योग्य राहणार आहे. चला, सेव्ह झाल्यात अर्थात या धावा सेव्ह असतील. जेवढ्या धावून मिळाल्यात त्या इथे पाहायला मिळतील. प्रतापजी शेलार यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय ते विकाससाठी. आणि प्रत्येक समालोचकासाठी 1500 रुपयाचा कॅश प्राइज हे देखील प्रतापजी शेलार यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. प्रत्येक अर्थात 3 समालोचक, संतोजी देसाई, निलेशजी मर्ढेकर आणि त्याच वेळेला लहूजी जाधव, या तिन्ही समालोचकांसाठी प्रत्येकी 1500 रुपयाचा कॅश प्राइज हे त्यांच्याकडून आलेला आहे. 2 बॉल 16 ची गरज. 2 चेंडू आणि 16 धावा. 94 धावा धाव फलकावरती आहेत. 2 चेंडू आणि 16 ची गरज. बॉल खालच्या अगदी कडेला लागलाय. सिंगल मिळते. मॅचची केवळ औपचारिकता शेष आहे. पराभवाच्या गर्द छायामध्ये अडकत असताना संघ तो अर्थातच शार्विल 11 महाबळेश्वर या टीमला आपण पाहतो आहोत. शेखरजी शिंदे यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. तर एका बाजूला मैत्री ग्रुप जावळे, विलासदादा आपण पाहिलं तर यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. 1 बॉल आणि 15 ची गरज. शेवटची मॅच, नेक्स्ट मॅच थोड्याच वेळामध्ये समोर येईल. हा बॉल इथे शेवट गोल केला निखिल जाधवने. अर्धशतक त्याच्याही बॅटमधून आलं. 9 धावेने केवळ संघ पराभूतीच्या छायाखाली जात असताना पाहायला मिळाला. 101 धाव
ही मात्र महाबळेश्वर टीमने देखील बनवलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. 57 धावा. निखिल जाधव 335चा हेल्दी स्ट्राईक रेट, 17 बॉल, त्याच्या बॅटमधून 8 षटकार पाहायला मिळाले. निखिल जाधवनी चांगला खेळ केला शेवटच्या क्षणाला. ही मॅच जर का कोणी जिंकून दिली असेल ना, स्वराज मात्रेच्या त्या 78 धावा नव्हे, ही मॅच केवळ आणि केवळ षटकार वाचवणारा तो एक मात्र क्षेत्ररक्षकच होता, ज्याच्यामुळे ही मॅच इथे जिंकली गेली. खरं तर मला वाटतंय मी निश्चितच हा उल्लेख करेन, जर मॅन ऑफ द मॅच द्यायचाच झाला तर तो निर्णय संपूर्ण आयोजन कमिटीकडे आहे. परंतु एक मात्र तोच खेळाडू आहे ज्याने ह्या क्षेत्ररक्षण केलं होतं, विकास सावळे. कदाचित तो डिझर्विंग आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा. विकास सावळे यांच्यासाठी वैभव शेठ पवार साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक, निलेश भिलारे यांच्यासाठी 200 रुपये. परंतु सर, क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण महत्त्वाचं आहे. एक षटकार तुम्ही वाचवता काय, तो फक्त षटकार वाचवलेला नसतो, तो फक्त सामना तुम्ही जिंकलेला नसतो, तर तुम्ही उपांत्य